पालक भाजी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं गरम पाण्यात वाफवून घेते 2 मिनिट. आता ती वाफवून घेतल्यानंतर पाणी काढून घेतलं पाणी आणि त्यावर थंड पाणी टाकलं, म्हणजे कलर त्याचा हिरवाच राहायला पाहिजे म्हणून. आणि आता मिक्सरमधून काढून घेते. पालकाचं पेस्ट करून घेतली आहे. कलर बघा किती छान दिसतो आहे. आता लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर वाटणात घालूया. सर्व बारीक करून आता कुकरमध्ये मी फोडणी देते. तेल थोडं जास्त घातलं आहे. तेजपत्ता आणि मसाल्याचे खडे पदार्थ, फूल आणि दालचिनी वगैरे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवंग आणि मिरे पण टाकू शकता. हे थोडं होऊ दिलं. नंतर थोडेसे काजू पण त्यातच एक फोडणीला टाकायसाठी काही काजू ठेवते आणि काही काजू तळून वेगळे ठेवते. आता मोहरी टाकली. जिरं घातलं. सगळं छान तडतडलं की छान तेलात सुगंध येतो. या सगळ्या गरम मसाल्याचा टेस्ट उतरते तेलामध्ये. आणि आता बारीक केलेला लसूण अद्रकचा जी पेस्ट, कोथिंबीर वगैरे ती घातली. तांदूळ मी धुवून ठेवला आहे, अर्धा तास भिजवून ठेवला आहे. हे शूट करायचं राहून गेलं माझं. आता ही पालक पेस्ट घातली. पालक ना थोडंसं परतून घ्यायचं. थोडी अगदी 2-3 मिनिट होऊ द्यायची पालक. आणि आता हा स्वच्छ धुवून आणि भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ आहे. हा आता त्यात पालकमध्ये टाकला. पालक पुलाव करताना आपलं नेहमीच्या भाताचं जे प्रमाण असतं ना पाण्याचं, तर त्यापेक्षा अर्धी वाटी पाणी कमी टाकायचं. कारण पालकाला पाणी सुटतं, पालकामध्ये पाणी असतंच थोडं तरी, म्हणून अर्धी वाटी पाणी कमी टाकायचं. छान मिक्स करून घेऊया. आणि मीठ घालते आता. हळद घातली. दोन शिट्ट्या होऊ देते आता. आता मी काकडी आणि दही घातलेली वगैरे कोशिंबीर करणार आहे. तर काकडी चिरून घेते बारीक. काकडी बारीक चिरण्यासाठी बघा अशी जर आपण चिरली ना तर तिचे एकदम छान बारीक तुकडे होतात. किंवा किस करून घेतलं तर त्याला पाणी सुटतं ना थोडं, म्हणून मी असं चिरून घेते. याला पाणी सुटत नाही. आणि दह्यामध्ये काकडी घातल्यानंतर जास्त असं पाणी होत नाही. दह्यामध्ये मीठ घातलं आहे आणि काकडी घालते. मीठ जेवणाच्या वेळेवरच घालायचं. आणि टोमॅटोसुद्धा घातलं. थोडी खडी साखर घालते. आणि वरून तळून ठेवलेले काजू घातले. आता ताट वाढवून घेते.
बस पालक भात आणि दही काकडीची कोशिंबीर. सोबतीला थोडासा तांदळाचा पापड.